नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याची मेरिट लिस्ट जी आहे, त्या विभागाचा मेरिट लिस्ट सगळ्या मेरिट लिस्ट त्यांनी लावलेल्या आहेत. तर याच्या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओमार्फत तुम्हाला मी माहिती दिलेली आहे मेरिट लिस्ट संदर्भात. तर आता मी सांगणार आहे की तुम्हाला जे हायर ग्रेड स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर असेल, ज्युनियर इंजिनिअर असेल, त्याच्यानंतर सीनियर स्टॅटिस्टिकल असेल आणि ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट असेल. याच्यामध्ये पुढची प्रोसेस काय असेल, पुढची प्रोसेस काय असणार आहे याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथे आहे लघुलेखक उच्च श्रेणी, त्याच्यानंतर ना लघुलेखक निम्न श्रेणी, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक याच्या संदर्भात आहे. याच्या संदर्भात त्यांनी लिहिली की याची मेरिट लिस्ट आहे ही कालचीच बातमी आहे. तर बघा इथे लिहिलं आहे की वन विभागातील लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित, लघुलेखक निम्न श्रेणी गट ब अराजपत्रित, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक पदाची राज्यस्तरीय ही जाहिरात 8/6/2023 रोजी आली होती. त्याची CBT होती. ती घेतली होती की 31/7/2023 ते 2/8/2023 या काळात घेतली होती. त्याचा निकाल 22/11/2023 या रोजी लागलेला आहे. तर त्याच्यानुसार जर बघितलं तर CBTनुसार काय केलं की त्यांनी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टनुसार मेरिट लिस्ट काय केली की प्रसिद्ध केलेली आहे. जी तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती भेटून जाईल. नॉर्मली मोबाईलवरनं ह्या होत नाही डाउनलोड, तर तुम्हाला Telegramवर ऑलरेडी मी दिलेले आहे. तर पुढील टप्पे असे आहेत की पहिलं तर सगळ्यात पहिले कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना त्या उमेदवाराचे काय होणार, की व्यावसायिक चाचणी होणार आहे. तर ज्या पदाकरिता आवश्यक आहेत त्याच पदाकरिता त्यांचे वेळापत्रक येईल. ओके. आणि त्याच्यानंतर ना निवड सूची लागणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले काय होईल, की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तुम्हाला यादी लागेल. ओके. हे होणार आहे. त्याच्यानंतर ना व्यावसायिक चाचणीसाठी जे टाईमटेबल लागेल ते लागेल आणि त्याच्यानंतर ना फायनल मेरिट लिस्ट लागणार. तर या गोष्टी ह्याच्यानंतर होणार आहेत. अपेक्षित आहे याच आठवड्यामध्ये टाईमटेबल लागेल. सगळ्या गोष्टी याच आठवड्यात होण्याचे चान्सेस आहेत. कारण 31 तारखेपर्यंत यांना सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. तर अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.